माणुसकीसाठी तयाने दिन रात घाम गाळीला, पोटच्या गोळ्या परी समाज सारा पाळीला। सुरेकांत भीम नाभ्याला कोणत्या हळीला, भयानक अंधारात भीमाने प्रज्ञेचा दीप जाळीला। भयानक अंधारामध्ये भीमाने प्रज्ञेचा दीप जाळीला। माणुसकीसाठी त्याने दिनरात घाम गाळीला, पोटच्या गोळ्या परी समाज हा सारा पाळीला। आईची माया बाबांनी आम्हाला दिली, म्हणून सादर करीत हो 1938 साली रेल्वे कामगार मंडळाच्या युवक परिषदेच्या स्टेजवरून बाबासाहेबांच्या भाषणामधून सांगत असताना तरुणांना उपदेश। युवक परिषदेच्या स्टेजवरून अध्यक्ष पदावरून बाबासाहेब बोलत असताना युवकासाठी बाबासाहेब म्हणतात, शिकलेले लोक धोका देऊ शकतात आणि म्हणून कवी आपल्या गीतामध्ये लिहित आहेत, लक्ष असो। एकदा वदिले भीम आम्हाला, एकदा वदिले भीम आम्हाला, एकदा वदिले भीम आम्हाला, शिकलेले काही गलदार होतील। जे जागतील भीमाच्या ऋणाला, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेला स्वाभिमानाने स्वाभिमानाने जगणारे लेकर बाबांचे असतात आणि म्हणून कवी लिहितात, जे जे जागतील हो जे जे जागतील, जे जे जागतील भीमाच्या ऋणाला, जागतील भीमाच्या ऋणाला, तेच समाजाचे सरदार
जागले भीमाच्या ऋणाला ते समाजाचे सरदार होते म्हणून बाबा म्हणले शिकलेली माणसं धोका देतील. आताही पहा समाजामध्ये कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करत असताना झोपडीमधल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर जिवंत ठेवला, बाबांचे विचार जिवंत ठेवले, परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांनी बाबाच्या विचारांचं खच्चीकरण केलं. जास्तीत जास्त शिकलेल्याकडे कंधुऱ्या होतात. जास्तीत जास्त शिकलेले लोक सर्वांसाठी मी बोलत नाही, पण या कॅटेगरीमध्ये जे असतील लोक त्याच्यासाठी. म्हणून अरे सूर नसेल तर गाण्यात काय फायदा, मग सावलीला तलवारीने कापण्यात काय फायदा, मग भडव्या त्या आचरणात आहे त्या गांडू म्हणूचा कायदा, तर नुसताच भीम बुद्ध सांगण्यात काय फायदा. जे जागतील ते जे जागतील, जागले भीमाच्या ऋणाला, जागले भीमाच्या ऋणाला, जे जे जागले भीमाच्या ऋणाला. बाबा साहेब अम्बेडकर ने, अजी भीम ने हमारे वास्ते क्या क्या नहीं किया, जी भीम ने हमारे वास्ते क्या क्या नहीं किया, सब कुछ किया मगर हमसे कुछ भी ना लिया. बाबांनी आमच्यासाठी सर्व काही केले नव्हे, 85% बहुजनांसाठी बाबांनी काम केलं हो. परंतु बाबांची जयंती किती समाज साजरा करताय. एकट्या बुद्ध समाजाने 14 एप्रिल बाबांचा जन्मदिन साजरा करायचा. त्यामध्ये हे काही भाटगुळांची अवलाद. म्हणून प्रत्येक गायक कवी सांगत असतात, काही शिकलेल्या माणसाला काही हराम खुरायला जर आमच्या सर्वसामान्य माणसाने जय भीम घातला, हे रांजणासारखी ढेरी घेऊन गादीवर लोळते, आणि जय भीम घातला तर सरड्याच्या अवलादीसारखी मान हलवते. आणि म्हणून जे बाबांच्या नावावर बाबाचं नाव घेतात ते माणसं समोर जातात, बाबाला विसरतात ते कुत्र्याच्या मौतीने मरतात. सूर्यप्रकाश हे इतकं खरं आहे. आणि म्हणून जे जे जागले, हो जे जे जागले, जागले भीमाच्या ऋणाला, जागले भीमाच्या ऋणाला, तेच समाजाचे सरदार होते. जातो तोच बापाला बैमान होतो, बापाला बैमान होतो, बापाला बैमान होतो. इतिहासाला 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 जो विसरून जातो, तोच बापाला बैमान होतो.
म्हणतात तोच भीमा जकलदार होते. इतिहासाला जो विसरून जातो तोच बाबाला बैमान होतो. बाबा म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून बाबांच्या 22 प्रतिज्ञामध्ये आम्हाला सांगितलं, बाबांनी ब्रह्मा विष्णू महेश मी यांना देव मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही. 22 प्रतिज्ञा आहे. आम्हाला तथागताचे बाबांनी पंचशील दिलं, त्रिशरण दिलं, बुद्धाचे अष्टांग मार्ग सांगितले. बाबांनी आम्हाला सदाचार शिकवला. आम्हाला गंदी नालीच्या बाहेर काढलं आणि समतेच्या प्रहामध्ये बाबांनी वाहायला सांगितलं, पोहायला सांगितलं. काही काही माणसाच्या अनेकही चाली जात नाही. ज्या जागी देव दिसेल त्या जागी हात वरे होतो. ज्या जागी देव दिसेल त्या जागी हात वरे होतो. कारण काय, एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याचा पाय मोडला. पाय मोडल्याच्या नंतर हॉस्पिटल जवळ नाही. हॉस्पिटल जवळ नाही. मग काय करायचं, जनावरांच्या दवाखान्यामध्ये त्या माणसाला घेऊन गेले. जनावरांच्या दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले त्याला, डॉक्टरांनी हाडाला हाड, हाडाला हाड, हाडाला हाड जोडलं. कोणतं मॅच होईना झाले म्हणाले. सोबतच्या माणसाला सांगितलं, बाबा रे हे कुत्र्याचं हाडुक्याच्या हाडकाला मॅच होते, परंतु याच्या पायामध्ये मी टाकू का? साहेब म्हणले काही करा, परंतु याला चालण्यासाठी बोलण्यासाठी चांगलं झालं पाहिजे. कुत्र्याचं जरी हाडुक्याच्या पायामध्ये टाकलं तर हे नीट चालेल का? बिलकुल काही चिंता नाही म्हणे. डॉक्टर साहेबांनी सल्ला दिला, त्याचं ऑपरेशन केलं, कुत्र्याचं हाड त्याच्या पायामध्ये टाकून दिलं. टाकल्याच्या नंतर हे घराकडे गेलं. चांगल्या पद्धतीने 4-5 महिने घरी राहिल्याच्या नंतर चालायला लागलं, फिरायला लागलं. 6 महिन्याच्या नंतर डॉक्टर साहेबांची आणि याची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर डॉक्टर साहेब तिकडून यायले आणि याने इकडून चालला. तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाबा रे हे तर आपला पेशंट होय महावे, याच्यामध्ये आपल्या पायामध्ये कुत्र्याचं हाड टाकलेलं आहे, याची कशी काय तब्येत आपण विचारलं पाहिजे. मग डॉक्टर विचारले, काय साहेब बरोबर आहे का, व्यवस्थितशीर आहे? अरे तुम्ही आमचे पेशंट व्हा, तुमच्या पायामध्ये आम्ही ऑपरेशन करून कुत्र्याचं हात टाकलं, काही व्यवस्थित आहे का, काही तकलीफ वगैरे आता काही नाही ना? म्हणे साहेब ते कसं आहे, तकलीफ वगैरे काही नाही, आता मस्त आहे, आता मी बरा दिसतोय, नादर दिसतोय. मग परंतु काय करतास आहे, काय झालं, कवा बोहा नाही का, आबाळ फिबाळ आले की झुडूप फाले की एक तंगड आपोआपच वरी होते. झुडूप दिसलं की तंगड वरी होते, झुडूप दिसले की तंगड वरी होते. म्हणजे साहेब काय करावं विलाज नाही. साहेबांना ओळखून घेतले की झुडूप पाहिले की ते बरोबरच वर होते. टाकलीच तशी संजीवनी त्याच्यामध्ये. मग तसं माणसाला दगडाला शेंदूर दिसला की माणसाचे आपोआपच हात वरी होतात. कळायला मार्ग नाही आम्हाला. परंतु बाबा म्हणाले, बेटे हो आता तरी सावधान राहा रे, सावधान राहा. मग समता प्रस्थापित करायची असेल तर घरावर निळे झेंडे लावा. आणि हवा नैसर्गिक हवा पाहिजे असेल तर घरासमोर झाडे लावा. आणि समता प्रस्थापित करायची असेल तर घरावर निळे झेंडे लावा. कोणी करेल खैलांजीची भाषा, त्याच्या मायला उभ्यानं घोडे लावा. कारण बाबासाहेब म्हणले, क्रांती करा रे बेटे हो, क्रांती करा. क्रांती बुद्धाची वाणी हृदय, बुद्धाची वाणी हृदय ठसली पाहिजे. आचरण आणि शुद्ध करणे मनी असले पाहिजे. एका डोळ्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची शांती, तर निश्चित दुसऱ्या डोळ्यात बाबाची क्रांती ही असली पाहिजे. आणि म्हणून त्यापासून सावध राहिलं पाहिजे. बापू कोणी जर आपल्या उजव्या गालामध्ये मारली, बाबा म्हणले अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा फार मूर्ख असतो. म्हणून
म्हणून अन्याय कुणाचा सहन करू नका रे, सावध व्हा. कोणी जर आपल्या उजव्या गालात मारली तसा पाठीमागे हात न्या, लांब सडक अशी एवढी जोरात मारा, पुढच्याच्या गालात एवढी जोरात मारा की त्याच्या गालावर सोंटा सगळा गणपती उमटायला पाहिजे, एवढी जोरात. अन्याय सहन करू नका. अरे म्हणून म्हणतात इतिहासाला जो विसरून जातो तोच बापाला बेईमान होतो. इतिहासाला विसरून जातो तो बापाला बेईमान होतो. बाबाला बेईमान झालेले अनेक लोक आम्ही पाहिले. बाबाच्या अहांत परिकष्टाने आणि बाबांच्या लोकशाही, प्रचंड लोकशाहीमुळे आम्हाला वैभव मिळालं हो. लाल दिव्याची गाडी मिळाली, साडी मिळाली, तोंडात पांढरी बिडी मिळाली, हाताला घडी मिळाली. एवढं मिळून सुद्धा याची पैदास कुत्र्याच्या नाली जन्मली कडूची, इतके बेश्रम झाले. साहेब जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, एवढी एवढी वर्गणी लावली, पोरं आमचे उद्या जातात. साहेब उद्या या म्हणले म्हणून उद्या सांगितल्याप्रमाणे आज आलो. ते कसं आहे पोरं, कसं आहे ते, कसं आहे पोरं, काय झालं साहेब? अरे मार्च एंड आहे, पगारी झाल्या नाही. अरे गौशीच्या मग तुझी बायको जर बिमार पडली तेव्हा पगार झाली नसली तर तिला मरू देतो का? मग जयंतीला 100 द्यायचं म्हणले की का जीवावर येते हे आम्हाला कळत नाही. बाबासाहेब म्हणले आपल्या कमाईचा 20वा वाटा आपण समाजाला दान करावं. ते आमच्या कानावर येत नाही, परंतु आमच्या कानावर येते कोणतं हो, लय लवकर. बाबासाहेब म्हणलं सुटा बुटात कोटात राहा, म्हणून आम्ही टाईट राहिलो. अरे एवढंच बाबासाहेब म्हणले नाही रे, सुटा बुटात कोटात राहा, टाईट राहा, असंच बाबासाहेब म्हणले नाही. याच्या पुढे जाऊन बाबा म्हणले अरे सुटा बुटात कोटात राहा, निश्चित राहा, त्याच पद्धतीने तुमचं डोकं सुद्धा टाईट ठेवा, तेव्हा सुटा बुटात कोटात राहा. आणि म्हणून इतिहासाला जो विसरून जातो तोच बापाला बेईमान होतो. तोच बापाला बेईमान होतो. रक्त भीमाचे, रक्त भीमाचे, भीमाच ज्यांच्या अंगात, भीमाच ज्यांच्या अंगात, तोच भीमाच कल्लार होते. रक्त ज्यांच्या अंगात भीमाच आहे ते समाजाचे कलदार होते. कलदार बंदे कुठेही फेकले तर कणकण वाजले पाहिजे. आणि म्हणून प्रतापसिंग बोधडे लिहितात, तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागले रे, आज वैऱ्याच्या दारात जाऊन पंगतीला बसू लागली. पांगलेली तुझी भीमसेना, आता सरदार कोणी दिसेना, हिंदण्याच्या या फौजेला आता सारी जनता हसू लागली रे, तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली. बाबांनी आम्हाला मार्ग दिला समतेचा, पण समतेचा मार्ग सोडून काही काही माणसं कोणत्याही मार्गाने पळायली आणि कोण्या मार्गाने गेले, कसे मरायले समजत नाही. म्हणून याच्यापासून सावध राहिले पाहिजे बापू. आता आंबेडकर वाद वर्सेस बामणवाद पहिलेपणापासून आपलं युद्ध चालू आहे.
बाबासाहेब आंबेडकरांना या वामनवादाने छळण्यापासून वंचित ठेवलं नाही तर आपण कोण्या झाडाचे पाला. प्राथमिक शिक्षणापासून या ब्राह्मणवादाने बाबासाहेब आंबेडकरांचा छेड केला. म्हणून बाबाला इतिहासाचं चिंतन मंथन करावं लागलं आणि या देशाला लोकशाही द्यावं लागली. कारण एवढे काही कोली हुशार झाले की सांगताय सोय नाही. एक तरण ताजं बकरं होतं, तरण ताजं बकरं होतं. हे माणसं आमची कसे भेजे खातात लक्षात द्या. तरण्या ताज्या भेजा बकऱ्याचा भेजा खायचं एका खोल्याने ठरवलं, परंतु हे लांब लांब दाढीचा बोकुड मला आवरत नाही कोल्याला माहित होतं. मग याचा तर मला भेजा खायचा, मी काय केलं पाहिजे? मला या बकऱ्याचा भेजा खायचा, कोल्याने विचार केला. मग मी काय केलं पाहिजे? बकर तर मला ऐकत नाही. कोले फार हुशार. मथारा असलेला एक वाघ एका गुहेमध्ये बसला. हे कोल्हे त्याच्या पैसे गेलं आणि वाघो दादा तुमच्यासाठी मी शिकार आणत आहे आणि शिकार आणल्याच्या नंतर तुम्ही ते खा, कारण तुम्ही माझे दोस्त आहात. मग कोल्यानं बकऱ्या पैसे केला. म्हणे काय चाललं बकरो दादा? ते म्हणे काय नाही कोलू दादा, तुमची दोस्ती करावं वाटते म्हणे. एवढी मोठी दाढी झाली तुम्हाला, छान छान दिसता. तुमच्या दाढीचे केस लांब लांब झाले, जसे काय मधुकर खंदारे दिसायले. दाढी वाढू नका. तुमच्या दाढीचे केस लांब लांब झाले म्हणे, महाराजासारखे नादर दिसायले तुम्ही. अहो गुरु फिरू केला की नाही? बकर म्हणलं बा गुरु फिरू आम्हाला काही माहित नाही. नाही तुम्हाला मी गुरु फिरू करून देतो. फार मोठे महाराज आलेले आहे, त्या गोव्यामध्ये जाऊ आपण, तुम्हाला माझ्या गुरुची ओळख करून देतो. बकऱ्याला ते कोले घेऊन त्या गुरुकडे निघालं. वाघाकडे निघाल्याच्या नंतर वाघापाशी गेले की वाघाने बकऱ्याला फायले की त्याच्यावर मारली झाप मारली की कसं तरी बकर त्याच्या वाघ झापातून निघून पळालं. पळल्याच्या नंतर कोल नाराज झालं. म्हणलं काय वागू दादा, एवढ्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मी शिकार आणली, तुम्ही हातातून सोडून दिली. एवढी तुझ्यावर कशी मराईच्या गाड्या आल्या आणि पुळकी आली रे, गपकन झाप मारली. जरा जमाने खाय, चांभाळ चोंभाळ, त्याला पद्धतशीर खाय, तू यासाठी आणली रे, मला काही पाहिजेत नाही असं कोल वागायला. आणि आता पुन्हा तरी जाऊ नको. अरे बा आता येईल का रे ते? वाघ म्हणते कोलेला आता येईल का रे? तू त्याची चिंता करू नको, पुन्हा तरी निष्ठून जाऊ, त्याला जवळ घे, मिठीत घे, कान फुकल्यासारखं कर, मग चालू दे. पुन्हा त्या कोल्या बकऱ्यापाशी कोलं गेलं. म्हणे काय राजा, म्हणे किती दिवसाची तुईन गुरुची भेट नाही म्हणून तुला गुरु मिठी मारू लागले रे, तू चटकन निष्ठ लागी पळून चाला. एवढं भियाला काय झालं? गुरु तुझे कान फुकणार होते म्हणे. बकऱ्यानं तसं म्हणलं गेला, लाडी गोडी लावीत अनेक बकरं तिथं गेल्याच्या नंतर गुरुने त्याला कवटाळलं. वाघानं कवटाळलं, त्याच्या नरडीला दाबलं. नरडीचं रक्त गट 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 पिल्याच्या नंतर कोले त्याला म्हणजे थांबणार रे बाबा, मृत्यू काय आता, हे मेले तर खरी, खाल्ले खरी, सगळं झाले, पाणी गिनी पी, लागल फिगल मरून जाशील, जरा पाणी गिनी पिऊन ये. तूच होय हे, मला काय करायचं आहे, सगळं मी सांभाळून ठेवतो, जाय पाणी पिऊन ये. मग वाघ म्हणला बरोबर आहे बा, तू मथारा माणूस हवा, मी लय मांदळे खाईल तर मरून जायचा हो, पाणी गिनी पिऊन येतो पुन्हा खातो. आता कोल्याला खायचा होता बकऱ्याचा भेजा. वाघ गेला पाणी पियाला, कोल्यानं भेजा फोडला, बकऱ्याचा खाऊन घेतला आणि जशाल तसं तोंड फिंड पुसून आपलं नादर एका कोपऱ्यात जाऊन बसले. कोपऱ्यात बसल्यावर वाघ आला. वाघ आल्याच्या नंतर आता मग भेजा खायचा म्हणून वाघानं असं कटोरी पुढे घेतली. पाहिलं तरी त्याच्यात भेजा नाही. वाघ खवताळला कोल्यावर, काय रे हे गेल्याच्या नंतर याच्या मधला भेजा खाल्ला? अरे का राजा, म्हणे माझ्यावर विश्वास नाही, मी काहाला भेजा खाऊ रे त्याच्यातला, ह्याच्यातला भेजा काय झाला? अरे काय गोष्टी करतो म्हणे राजा, मी भेजा काला खाऊ? अरे मग भेजा काय झाला तू मला सांग म्हणे. वाघू दादा, याला जर भेजा असतात हे पळून गेलेलं पुन्हा वापस येत होतं काय रे म्हणे, भेजा. मग असे हे कोले बापू आमचे भेजे खायले रे, म्हणून या भेजासाठी सावध राहिले पाहिजे, या कोल्यापासून सावध राहिले पाहिजे. अरे म्हणून लोक कवी लिहितात इतिहासाला तो विसरून जातो, तोच बापाला बैमान, तोच बापाला
समाजात कलदार होते तेच भीमाच कलदार होते गुलामाला गुलामाची जाण तोच क्रांतीचे देतो आव्हान 17 कशाला जगाच्या हाशाला बस एक घाव ग बाई लाखात भारी आहे माझा भीमराव ग पण गुलामाला गुलामीची जाणीव झाली पाहिजे काय होतो आम्ही पण काल कुठे होतो आता किती दूर आले आमचे सेनाचे हात त्याने लावले पेनाले परिस्थिती होती गळ्याला गाडग कमरेला झाडू फाटक्या तुटक्या चपल्या डोक्यावर घ्यावं आणि गावकुसाच्या बाहेर पडावं अशी आमची गुलामी परंतु बाबांनी आम्हाला मालामाल केलं लोक आता बाबाच्या पुण्याईने आम्हाला सलामी करत आहे म्हणून त्या गुलामीला बाबांनी काय केलं अग गुलामीचं त्याने कापिल बाई नाकव कापिल बाई नाकव मग धाक जगी धाक माया भीम बाचा धाक धाक जगी धाक माझ्या भीमबाचा धाकव गुलामीचं बाई त्याने कापिले नाकव गुलामी कापली बाबांनी गुलामीचं नाक कापलं आणि नक्की केली म्हणून सुटा बुटामध्ये उघडा नागडा राहणारा समाज सुटा बुटात बाबांनी आणला आणि सुटा बुटात आलेला समाज काही काही कार्यक्रमाचं आयोजन असलं की घरामध्ये झोपतोय शांत निद्रेमध्ये झोपतोय चालू असेल ना भजन आपल्याला काय करायचं चालू असेल त्रिशरण पंचशील बुद्धविहारामध्ये आपल्याला काय करायचं झोपाना पाऊस पडायला थंडी वाजत आहे कशाला जायचं अवघड लोक यायला तयार नाही पहिले आम्हाला झोपा नव्हत्या आता गाढ झोपेमध्ये आम्ही राहतो भजन चालू असताना किरकोळ ठिकाणी सुरू राहतात
आम्ही कार्यक्रम करत असताना एक विषय सांगत होतो. एक म्हातार कधीच कार्यक्रमाला यायचं नाही, कोणाचं ऐकायचं नाही, कोणाच्या मधात जायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही. कोणाच्या आदात नको, मधात नको, घरी नको, दारी नको, जायची गरज नाही. परंतु एक विषय असा कार्यक्रमामध्ये सांगित असताना म्हातारं येऊन बसलो आणि आमचा विषय सुरू होता. आले का हो सटवा, म्हातारं इकून तिकून कधी कुण्या म्हाताऱ्याला वाटलं मी आलो इकून तिकून तर आले का सटवाजी म्हणायले. इकून तिकून जाऊ दे बाप्पा म्हणल्याच्या नंतर खाली बसलो तर बसले का सटवाजी म्हणायले. म्हाताऱ्या म्हणला जाऊ दे, म्हणलं तर म्हणलं नादर गाणं म्हणायले. बिडी म्हाताऱ्याने काढली, खिशातली वडायला सुरुवात केली. तेव्हा यानं म्हणला बिडी वडायले का सटवा, बिडी वडायले का सटवा. म्हाताऱ्याला वाटलं हे काय आपल्याशिवाय म्हणत नाही काय की गाणं दुसरं. त्यानं उठलं आपलं आणि घराकडे निघायला सुरुवात केली. तेव्हा याने सुरू केले आणि चालले का हो सटवा, चालले का हो सटवा. म्हाताऱ्याला वाटलं आले का सटवाजी, बसले का सटवाजी, बिडी वडायले का सटवाजी, चाललो तर चालले काय सटवाजी, गेलो तो गेले का हो सटवा. म्हातारं गेले घराकडे, कदरून गेलं. गेल्याच्या नंतर घरामध्ये बाजूमध्ये पडलं. पडल्याच्या नंतर चांदण्याकडे पाहायला लागलं. चांदण्याकडे पाहत पाहत पाणी काही का असणार आपल्याला का चिडून बोलणार लेकरू. मात्र गाण्यामधून चांगलंच म्हणलं. कसं म्हणलं रे म्हणून म्हातारे बाजत पडून आपल्या म्हाताऱ्याने सुरू केलं. आले का हो सटवा, म्हातारे बाजूमध्ये पडून गाणं म्हणायला केलं. आले का हो सटवाजी. त्याच्या घरात घुसले होते 4 चोर आणि त्या 4 चोरापैकी एकाचं नाव होतं सटवाजी. त्या सटव्या नावाचा चोर मध्ये म्हातारं उमजी सारे मला फायले मोहत नाव घ्यायला आले का रे सटवाजी म्हणाले. 4 जण म्हणले चोर सटवाला पाहिले रे म्हणे जराशे बसा. बसल्याच्या नंतर म्हातारं झोपी जाईल, पुन्हा आपण याचं काय न्यायचं ते नेऊ. बसले खाली चोर की म्हाताऱ्यानं सुरू केलं. बसले का हो सटव्याला वाटलं, आता सटव्या नावाच्या चोराला वाटलं नक्कीच मला म्हाताऱ्यानं पाहिलं, बसलेच पाहिजे. आता बसल्याच्या नंतर म्हणले काही नाही रे, झोपते म्हातारा माणूस झोपते, जरासे काढा बिड्या पिड्या काढा, आपण बिड्या पिड्या ओढतो. मग म्हाताऱ्याने जरूर बिडी वडायले का सटवा नावाचा चोर म्हणे तुमचं तिघाचे नाव घेतलं नाही रे, मो एकट्याच म्हातारं नाव घ्यायला. मग त्याच्यासाठी याच्या घरात काहीच करायचं नाही, आपल्या आपल्या घराला निघून जातो व आम्ही. मग सटवा निघाला की त्याच्या मागे तिघही निघाले. चौघाला चौघ बाहेर पडले. तेव्हा म्हाताऱ्याने सुरू केलं. चालले का हो म्हाताऱ्यामध्ये गेले का हो सटवाजी. पाठी सटवा नावाचा चोर म्हाताऱ्यापाशी आला, त्याच्या पाया पडला. म्हणला काका आम्ही तुमच्या घरामध्ये चोरी करायला जरूर आलतो, परंतु काहीच नेलं नाही. तुम्ही मला कसं काय खायलं हे मला काहीच समजत नाही. चोरी त्या गाण्यापासून म्हाताऱ्याच्या घरातली चोरी वाचली बाबा. म्हणून एका कवीने जीवन जळता या संसारी, तारी रे भजन हे तारी. म्हणून माणसानं काही ऐकलं पाहिजे, 4 गोष्टी कानावर पडल्या पाहिजे. म्हणून संतांच्या सद्वचनाप्रमाणे जे जे आपणास ठावे ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आमची गुलामी कशी होती आणि आम्ही शांत निद्रेमध्ये आता कशा झोपा घेत आहो, पुण्याई बाबाची आहे. आणि म्हणून कवी लिहितात काय, गुलामाला गुलामीची जाण, तोच क्रांतीच देतो आव्हान, तोच
आव्हान माणसाने क्रांती करायला केली पाहिजे केव्हा कोणताही यदाकसाचे दोष नसताना जर कोणी आपल्यावर अन्याय अत्याचार करीत असेल तर त्यासाठी धावून गेले पाहिजे कोणाच्या मिसाला बळी न पडता म्हणून क्रांती केली पाहिजे कशी अगा न्यायाचे बळी नको कुछ करले कळी नको कमरेला खोस आता शेव तुझ्या कमरेला खोस आता शेव बाई तुझ्या नेसण्यामध्ये आता एक रामपुरी ठेव तुझ्या नेसण्यामध्ये आता एक रामपुरी ठेव म्हणून माणसाने क्रांतीसाठी लढलं पाहिजे गुलामी काय होती अरे म्हणून वामनदादा लिहितात माळावरची माती बोले आज मळ्याच्या मातीला फुगू नको ग तू आपल्या भरदारच्या छातीला मी हलकी तू भारी असताना का ग गर्व तुला एवढा आला पाणी नसता राहील का ग मान तुझ्या त्या जातीला मग माळावरची माती बोले आज मळ्याच्या मातीला वामनदादा लिहितात हलकी जरी असले तर बाबांनी आम्हाला उच्च पदावर नेऊन ठेवलं लोकशाहीच्या माध्यमातून आणि म्हणून गुलामाला गुलामीची जाण तोच क्रांतीच देतो आव्हान देतो आव्हान एक 25 वर्षाची तरुणी आणि 5 वर्षाचा भाऊ तिच्या हाताला धरून दोघे जण बहीण भाऊ रस्त्याने जातात चालत असताना एक गावगुंडे येतो आणि त्या मुलीच्या छातीला हात लावतो तेव्हा त्या मुलीनं पायातली चप्पल काढून त्याच्या गालावर फाडकन वळते आणि गावगुंड पळून जातो भावाला हाताला धरून ती मुलगी समोर जाते हातामध्ये असलेला छोटा भाऊ त्या मुलीला म्हणते ताई तुला तर त्या माणसानं काही केलं नाही फक्त तुझ्या हातीला एक बोट लावलं त्यांनी तू त्याला चप्पल मारली का मारली मारण्याचं कारण काय छोटा 5 वर्षाचा भाऊ अज्ञान होता तुझ्या छातीला त्याने एक बोट लावलं तू त्याला चप्पल मारली परंतु तुला त्या बोटाचा अर्थ त्या लेकराला कळाला नाही तुला एका बोट तू लावण्यापेक्षा त्याला चप्पल मारण्यापेक्षा एक बोटाच्या जागी तू त्याच्या छातीला 2 बोट लाव चप्पल का मारली बारका भाऊ म्हणते 5 वर्षाचा भाऊ कारण अज्ञान होता हे तर आम्हाला कळत नाही हो कारण 5 वर्षाचा आणि काही आमचा समाज आहे अज्ञान आहे लोक आमच्यामध्ये घुसखोऱ्या करतात तरी आमचा समाज म्हणते येऊ द्या ना आला असल खाऊ द्या ना खाल्ला असल भिकारी मागतात बाबा तुझ्या नावावर कुणाचं थोर मरण बाबा तुझ्या नावावर कुणाचं नामकरण बाबा तुझ्या नावावर कुणाचं नामकरण बाबा तुझ्या नावावर कुणाचे थोर मरण बाबा तुझ्या नावावर
बाबाच्या नावावर क्रांतीचं रान आणि म्हणून गुलामाला गुलामीची जाण तोच क्रांतीचं देतो आव्हान तोच क्रांतीचं देतो आव्हान तोच बंडारा तोच बंडारा तोच बंडारा घेऊन येतो असा छाती भरणार होते आदर आहे का वाघवानी बना स्वाभिमानी शेवट ललकार बघू लिहितात माझे गुरु वाघवानी बना स्वाभिमानी जगून कार शेळी जवानी जगून कार शेळी जवानी ललकारा ओ ललकारा ललकारा मागे कसा तू ललकारा मागे कसा तू तेच भीमाच ललकार होते एकदा वदले भीम आम्हाला एकदा वदले भीम आम्हाला शिकलेले काही गद्दार होते शिकलेले जागले रुणाला तेच समाजाचे सरदार होते तेच समाजाचे सरदार होते तेच समाजाचे सरदार होते बहुत छोटा हो गया